सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं। महान समाज सुधारक आणि भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सोलापूर शहर कार्यालयात माजी महापौर नलिनी चंदेले आणि महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। या प्रसंगी बोलताना माजी महापौर नलिनी चंदेले म्हणाले की भारतात स्त्री शिक्षणाचा विचार जेव्हा येतो तेव्हा पहिलं मनात नाव येतं ते म्हणजे सावित्रीबाई फुले यांचं। त्या लढल्या म्हणून आम्ही घडलो असं आज महिला ज्यांच्याबद्दल ताठ मानेनं सांगतात त्या सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी। देशातील सर्व राजकीय पक्ष महिलांच्या शिक्षणाबद्दल वेगवेगळे दावे करत आहेत, पण त्यांचा पाया सावित्रीबाई फुले यांनी 19व्या शतकातच घातला होता। सावित्रीबाई फुले समाजसेविका आणि शिक्षिका होत्या। 1848 मध्ये त्यांनी महिलांसाठी पहिली पुण्यामध्ये शाळा काढली। त्यांना जेव्हा शाळा काढत असताना महिलांना शिक्षण देत असताना अनेक त्यांना त्रास सहन करावा लागला। त्यांनी अनेक लोकांनी त्याच्यावर माती फेकली, शेण फेकलं, चिखल फेकलं, तरी त्या डगमगल्या नाही, घाबरल्या नाही। अनेक संघर्ष त्यांनी केलं, पण त्यांनी महिलांसाठी महिलांना शिकायला पाहिजे, स्वावलंबी व्हायला पाहिजे, सक्षम व्हायला पाहिजे, बरोबरीचं स्थान मिळायला पाहिजे म्हणून सावित्रीबाई फुलेंनी ती पहिली शाळा महिलांसाठी काढली। त्यांचे पती थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले होते। त्यांच्याबरोबर त्या समाजासाठी त्यांनी अनेक कार्य केले। विधवा महिलांचे पुनर्विवाह त्यांनी सुरुवात केली। त्याचप्रमाणे त्यांनी शेवटपर्यंत या देशाची सेवा केली आणि प्लेग जेव्हा सुरू झाला होता देशामध्ये हा रोग, त्यांनी स्वतःहून प्रत्येक व्यक्तीला प्लेगपासून मुक्त करण्यासाठी त्यांनी कार्य केले। तसंच महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे या आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले की सावित्रीबाईंनी शिक्षण मिळवून केवळ समाजातील वाईट प्रवृत्तींचाच पराभव केला नाही, तर जेव्हा समाजात अनेक प्रकारचे लिंगभेद होते अशावेळी भारतातील मुलींसाठी शिक्षणाची दारं उघडण्याचं महान काम केलं। त्या विचाराचा वारसा ज्या सावित्रीबाईंनी पूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लोकांपर्यंत पोहोचवला अशा या सावित्रीबाईंची आज पुण्यतिथी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने आज आम्ही त्यांना मी अभिवादन करतो। जी स्त्री घराच्या बाहेर येऊ शकत नव्हती, फक्त मुलांनी चूल बघत होती, अशीच प्रतिकूल परिस्थिती असताना स्त्रियांना बाहेर काढलं, स्त्रियांना शिक्षणाचा वारसा दिला। स्वतः शेण माती दगडाचे त्यांनी अंगावर लोळे खाल्ले, पण स्त्रियांना सुशिक्षित केले। या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस शंकर पाटील, माजी महापौर नलिनी चंदेले, दादाराव रोटे, जनरल सेक्रेटरी सूर्यकांत शेरखाने, महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे, माजी नगरसेविका लता फुटाणे, लता ढेरे, नसीमा शेतसंधी, युवती शहराध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण, सुप्रिया लोमटे, शहर उपाध्यक्ष व्ही.डी. गायकवाड, व्ही.जे.एन.टी. विभाग शहर कार्याध्यक्ष अक्षय जाधव, शहर सरचिटणीस रामप्रसाद शागालोलू, सोशल मीडिया अध्यक्ष शक्ती कटकधोंड यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।